सार्वत्रिक निवडणूक 2025च्या तोंडावर अनेक पक्षांमध्ये अंतर्गत हालचाली सुरू आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे महानगर प्रमुख राजू वैद्य यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश केला. यानंतर शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी रेणुकादास वैद्य एक चांगले सक्षम कार्यकर्ते होते, पक्षाने त्यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या टाकल्या होत्या, अचानक असे काय घडले हे समजणे अनाकलनीय असल्याची प्रतिक्रिया माध्यमांद्वारे बोलताना दिली. वेगवेगळ्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचे लोक कोणाला मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट देण्याचं, आता इतके दिवस आम्ही शिंदेंना नाव ठेवत होतो, भारतीय जनता पार्टीला तसं आम्ही कधी नाव नाही ठेवलं. पण आता तुला 10 कोटीचं काम देऊ, तुला 20 कोटीचं काम देऊ, तुला हे पद देऊ, तुला हे मंडळ देऊ, असे प्रलोभन कार्यकर्त्यांना दाखवले जातात. ठीक आहे, नंतर हे प्रलोभन पूर्ण होत नाही, कारण राजकीय दृष्ट्या पुन्हा त्या लोकांना मग आत्ताच्या घडीला त्याला पाठवणं, आमच्या ग्रामीण भागात म्हणायचं की त्याला पाठवायचं एकदाच, मग संपला विषय. अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टी का चे लोक काम करतात आत्ताच्या घडीला, एवढं तर स्पष्टपणे सांगावं लागेल. संजय शिरसाट असं म्हणाले की महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकला भाजपाच्या वतीने टाकण्यात येतं. हे पहा, भारतीय जनता पार्टीच्या नेते माननीय अमित शाह साहेब यांनी ऑलरेडी मागच्या महिन्यात येऊन सांगितलं की आम्हाला आता 2029 पर्यंत कोणत्याही उबड्याची गरज नाही. याचाच अर्थ कोणत्याही पक्षाची गरज नाही, आणि म्हणून भारतीय जनता पार्टी त्या अँगलने काम करते, हे आपल्याला स्वीकारावं लागेल. तुमच्या कालच्या त्या रशीद मोहम्मदच्या प्रवेशावरून संजय शिरसाट असं म्हणतात की तुमचे काही सहकारी आहेत त्यांचे 2 नंबरचे धंदे सुरू आहे आणि त्यासाठी मला असं वाटतं आमचे कोणत्या सहकारी एखादा असेल तर त्याचं नाव माननीय पालकमंत्री संजयजी शिरसाट साहेब यांनी सांगितलं पाहिजे. उलटे त्या भागातल्या तुमच्या कार्यकर्त्यांचे काय काय धंदे जर आम्ही सांगितले तर हे धंदे रोखण्यासाठीच या लोकांनी तुमच्याकडे प्रवेश केलेला आहे. नाही तर यांच्यावर MPDA, तडीपारी अशा कारवाया करायची पोलिसांनी प्रोसेस सुरू केली होती. त्याच्यातून वाचण्यासाठी या भागातले कार्यकर्ते ऑलरेडी तुमच्याकडे आलेले आहेत. त्यामुळे या धंद्याची जाण तुम्हाला जास्त असेल, मला कमी आहे. पुण्यात अजित पवार 3 दिवसापासून ठाण मांडून आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता आहे, पावलं उचलली जात आहे. त्यांच्या पक्षाचं मला काही माहिती नाही. अजितदादा ठाण मांडून बसले म्हणजे अजितदादा पुण्याचेच आहेत, त्यामुळे तिथं बसले म्हणून ठाण मांडून बसले असं म्हणता येणार नाही. पुणे त्यांची पूर्णपणे कर्मभूमी आहे. तुमचे सहकारी शरद पवार गट देखील त्यांच्यासोबत जाण्याची शक्यता आहे. पण शक्यता या शब्दाला काही अर्थ नाही. ज्यावेळेस होईल त्याविषयी याच्याविषयी बोलणं योग्य ठरेल. आत्ताच्या घडीला शक्यता या शब्द म्हणण्याला, या शब्दाविषयी उगाच आपण त्याच्याविषयी रिॲक्ट होणं याला कोणताही अर्थ नाही. ज्यावेळेस या गोष्टी होतील त्यावेळेस याच्यावर बोलता येईल, त्याच्यावर व्यवस्थित प्रतिक्रिया देता येईल. तुमच्या सूचनेसाठी मुंबई महानगरपालिका महत्वाची समजली जाते आणि असं असताना निलेश राणेंवर भाजपने मुंबईची मोठी जबाबदारी दिली. वरळी, लालबाग, मोहीम, शिवगी, दादर या भागात निलेश राणेंच्या विशेष सभा भाजपकडून घेतल्या जाणार. याच्या आधी त्यांनी सभा घेतलेल्या आहे, आताच घेतल्या अशातला काही भाग नाही. त्याच्यामुळे कोणती पार्टी आपल्या निवडणुका जिंकण्यासाठी वेगळ्या पद्धतीने जबाबदाऱ्या देत असते, तशा जबाबदाऱ्या दिल्या असतील. त्याच्यात काय, कोणती पार्टी जिंकण्यासाठीच लढत असते ना. भले भारतीय जनता पार्टी असेल, जिंकण्यासाठीच लढत असेल, त्यामुळे त्यांनी त्यांच्या मनात जबाबदारी दिली. त्याच्यात काय भाऊ काय विशेष. मला असं वाटतं आता या गोष्टी काय सिक्रेट थोडी राहिल्या, ओपन आहे. शिवसेना आणि मनसे एकत्र लढणार आहे हे आता अतिशय सुस्पष्ट आहे. त्याच्यामुळे आज डिक्लेअर करणं काय, उद्या करणं काय, परवा करणं काय, 1 तारखेला डिक्लेअर करणं, त्यांनी फरक काय पडणार आहे विशेष. पण तो एकत्र लढणार एवढं तर क्लिअर झालेलं आहे. यावर संजय शिरसाट असं म्हणाले की राज ठाकरे आमचे आहे, मात्र यासोबत ते हत्ती देखील आहे. त्यातून जागा वाटप सूत्रंत ते मला याच्यातलं काही माहिती नाही. शिरसाटांना जास्त माहिती आहे, मला काही याच्यातली माहिती नाही. याच्यात
हट्ट आणि आग्रह हा विषय राजकारणात नसतो. त्याच्यामुळं ज्या